गुड मॉर्निंग. मी डॉक्टर प्रतिमा कदम, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथे मी अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण TY.BCom या वर्गातील भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास या विषयातील दुसरं चॅप्टर स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शेतीचा विकास या चॅप्टरमधील पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं स्थान काय आहे ते आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे आपण सर्वजण जाणतोच, परंतु शेती हा केवळ भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्षेत्राचा महत्त्वपूर्ण घटक नसून आपल्या देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मागच्या शतकानुशतके आपण हे जाणतो की भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, परंतु गेल्या काही वर्षापासून हे चित्र बदलताना आपल्याला दिसतं. ते कसं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडनं उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असं जरी असलं तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमधील शेती क्षेत्राचं महत्त्व किंवा त्याची उपयुक्तता काही कमी झालेली नाही आहे. तर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी असेल, रोजगाराच्या निर्मितीसाठी असेल, सेवा क्षेत्राच्या विकासासाठी असेल, त्याचबरोबर निर्यात व्यापारातील शेती क्षेत्राचा महत्त्वाचा सहभाग इत्यादीमध्ये कृषी क्षेत्र आपले मोलाचे योगदान देताना आपल्याला दिसते. त्यामुळे आपण या प्रकरणामध्ये भारतातील कृषी क्षेत्रातील कृषी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील स्थान काय आहे, शेतीच्या विकासात कोणकोणते अडथळे निर्माण होतात, ते अडथळे निर्माण झाल्यानंतर ते अडथळे दूर करण्यासाठी कुठल्या उपाययोजना आपण करायला पाहिजेत, त्याचबरोबर शेती आणि ग्रामीण क्षेत्रातील कर्जबाजारीपणाची कारणं कोणती आहेत, ती कारणं दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच कृषी विपणनाबाबतच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा त्या समस्या काय आहेत, का निर्माण होतात, त्याच्या मागची कारणं आपण शोधली पाहिजेत. तर ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व काय आहे हे बघणार आहोत. तर या मुद्द्यांच्या आधारे आपण ते महत्त्व बघूयात. सर्वात प्रथम पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा मोठा आहे. तर या क्षेत्राकडून राष्ट्रीय उत्पन्नात पडणारी जी भर आहे ती मोठी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात किंवा नियोजन काळात राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला असला तरी तो आत्ताही खूप मोठा आहे. जर आपण उदाहरण बघितलं तर 1950-51 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा होता 55.4%. त्यानंतर 2012-13 मध्ये तो होता 13.7% आणि 2018-19 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा होता 15%. याचाच अर्थ राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कमी झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु तरीही आपण विकसित देशांशी तुलना केली असता आपल्या असं लक्षात येते की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे, राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा जो वाटा आहे तो मोठा आहे. तर आपण काही उदाहरण जर घेतलं तर जर्मनीमध्ये 1%, जपानमध्ये 1%, फ्रान्स 3% असं त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील त्या विकसित देशांचा शेती क्षेत्राचा वाटा आहे. तुलनेने आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा हा मोठा आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपजीविका आणि रोजगार निर्मितीचं प्रमुख साधन. आता आपण बघतो की भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर तरुण लोकसंख्या किंवा कर्त्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त होतंय आणि या पूर्ण लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये नाही आहे. त्यामुळे बहुसंख्य ही जी लोकसंख्या आहे ती रोजगार आणि उपजीविकेसाठी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. सद्यस्थितीमध्ये जर आपण स्थूलमानाने बघितलं तर आजही शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण भारतामध्ये 59% इतकं आहे. एवढ्या मोठ्या श्रमशक्तीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारं क्षेत्र म्हणून शेती क्षेत्राला महत्त्वाचं स्थान आहे. विकसित अशा अमेरिका, इंग्लंड या देशात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमशक्तीचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते 2 ते 3% एवढे कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर फ्रान्समध्ये ते प्रमाण आहे 7%, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ते प्रमाण आहे 6% आणि असे ह्या देशांचं प्रमाण आहे.
आणि अल्पविकसित देश असतील किंवा विकसनशील देश आहेत, त्या विकसनशील देशामध्ये शेतीवर अवलंबून असणारी जी श्रमशक्ती आहे त्याचं प्रमाण जास्त आहे। तर ह्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्या एक लक्षात येतं की बांगलादेशात 59% लोकसंख्या किंवा श्रमशक्ती शेतीवर अवलंबून आहे, किंवा त्यानंतर चीनचं उदाहरण जर बघितलं तर 68.5% श्रमशक्ती ही शेती क्षेत्रात कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे भारतासारख्या विकसनशील देशात फार मोठ्या प्रमाणात श्रमशक्तीला रोजगार उपलब्ध होतो, तो शेती क्षेत्रामध्ये होतो। त्यामुळे शेती क्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिकरणास मदत होते। आता शेती व्यवसाय हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे औद्योगिक क्षेत्राच्या विकासात भर टाकत असतो। आपण असंही म्हणू शकतो की शेती क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र हे परस्परावलंबी क्षेत्र आहेत। ते कसं तर साखर, कापड, ताग यासारख्या महत्त्वपूर्ण उद्योगांना कच्चा माल उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतं तर ते शेती क्षेत्र करतं, आणि त्यामुळे त्या उद्योगांचा विकास होण्यास मदत होते आणि त्याचं श्रेय शेती क्षेत्राला जातं। तसंच शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते, त्यावेळेस ती लोक औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही उत्पादित होतात वस्तू आणि सेवा, त्या वस्तू आणि सेवांना त्या लोकांकडून मागणी निर्माण होते आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते। म्हणून शेती क्षेत्राच्या प्रगतीबरोबरच औद्योगिकरणाच्या प्रगतीला गती मिळते। त्यातून यंत्र असतील, अवजारे आहे, खते, कीटकनाशके यांची मागणी वाढते आणि त्यामुळे औद्योगिक उत्पादन वाढीला चालना मिळते। अशा प्रकारे शेती क्षेत्रामुळे औद्योगिकरणासुद्धा मदत होत असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सेवा क्षेत्राच्या विकासास सहाय्य। आता शेती क्षेत्राच्या विकासामुळे सेवा क्षेत्राच्या विकासास कसं सहाय्य होतं तर वाहतूक असेल, दळणवळण आहे, वित्त पुरवठा इत्यादी सेवा क्षेत्रांच्या विकासाला सहाय्य होत असलेलं आपल्याला दिसतं। ते कसं तर शेती क्षेत्राच्या प्रगतीबरोबरच शेतमालाचे उत्पादन वाढते आणि हा जो उत्पादित झालेला शेतमाल आहे तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था असणं आवश्यक असतं। त्यानंतर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दळणवळण सेवेची आवश्यकता असते। त्याचबरोबर वित्त पुरवठ्याच्या सुविधांसाठी बँक व्यवसायाची आवश्यकता असते। म्हणून वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांच्या शिवाय वित्त पुरवठ्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा बँक व्यवसायांची आवश्यकता असते आणि यासारख्या क्षेत्रांच्या प्रगतीला शेती व्यवसायाची मदत होत असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर चा जो मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक आयव्ययातील शेती क्षेत्राचं स्थान काय आहे। सार्वजनिक आयव्ययात म्हणजे सरकारकडे जमा होणाऱ्या उत्पन्नात आणि सरकारी खर्चात शेती व्यवसायाचं महत्त्वाचं स्थान आहे। जमीन महसुलाच्या रूपाने सरकारला उत्पन्न मिळते। एकूण उत्पन्नात जमीन महसुलापासून मिळणारं उत्पन्न कमी जरी असलं तरी ते महत्त्वाचं आहे। मात्र सरकारकडनं केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकीय जो खर्च आहे त्या खर्चामध्ये शेती विकासासाठी करण्यात येणारे खर्चाचे प्रमाण जे आहे ते खूप मोठे आहे। जलसिंचन सुविधा असतील, साठवण व्यवस्था आहे इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च केला जातो। त्यानंतर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा होतो। तर गरीब देश असतील किंवा विकसनशील देशामध्ये काय होतं तर व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा हा अन्नधान्यावर खर्च करत असतात आणि भारतासारख्या विकसनशील देशातही अन्नधान्यावर होणाऱ्या खर्चाचे जे प्रमाण आहे ते मोठे आहे। अशा देशात शेती क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण अन्नधान्याच्या गरजा शेती क्षेत्राकडून भागवल्या जातात। तसेच जनावरांसाठी आवश्यक जो चारा आहे त्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा शेती क्षेत्राकडनं केला जातो। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका। शेती व्यवसायाचा विकास झाल्यास देशाच्या आर्थिक विकासास मदत होते। शेतीच्या प्रगतीमुळे उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेला ऊस असेल, कापूस आहे यासारखा कच्चा माल जो आहे तो उपलब्ध होऊन उद्योगांच्या प्रगतीला चालना मिळते। तसेच खते, कीटकनाशके, शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रे यांची शेतकऱ्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे या उद्योगांच्या विकासात मदत होते। तसेच वाहतूक, दळणवळण आहे जे आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितलं की वाहतूक, दळणवळण असेल, वित्त पुरवठा आहे, अशा क्षेत्रांच्या विकासात शेती क्षेत्रातून सहाय्य होतं आणि यातूनच देशाचा आर्थिक विकास होत असतो। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका। आता शेती क्षेत्राची आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे तर भारतातून चहा, साखर, तेलबिया, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ यासारख्या वस्तूंची निर्यात केली जाते। भारताच्या एकूण निर्यातीमध्ये शेतमाल निर्यातीचा हिस्सा
चांगला आहे किंवा जास्त आहे। त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग जे आहे म्हणजे ॲग्रोबेस इंडस्ट्रीजमध्ये तयार होणारा जो का प्रक्रिया केलेला जो माल आहे तो सुद्धा म्हणजे जसं की कापड असेल, साखर असेल यांचा वाटाही निर्यातीमध्ये जास्त आहे। निर्यातीत शेती व्यवसायाचा वाटा मोठा असल्यामुळे देशामध्ये शेती क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं आहे। आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे आहे। यंत्रे, कच्चा माल अशा आर्थिक विकासाच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या आयातीसाठी सुद्धा जे परकीय चलन प्राप्त होते ते शेतमालाच्या निर्यातीतून प्राप्त होते। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा। ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून असते। ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांचे उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असते आणि शेतीचा विकास घडून आला तर शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ घडून येते आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजेच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो किंवा राहणीमानामध्ये सुधारणा घडून येते। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला महत्त्वाचे स्थान आहे। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शहरी भागातील समस्यांची सोडवणूक। आपण जर बघितलं तर मागील काही दशकामध्ये ग्रामीण भागातील शेतमजूर व सुशिक्षित मुले यांचे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर होऊ लागले आहे आणि औद्योगिक शहरांकडे लोक रोजगार असेल, व्यवसाय आहे आणि शिक्षण घेण्याच्या निमित्ताने जात असतात आणि शहरामध्ये त्यामुळे काय होतं की राहण्याची जागा असेल, पाणी पुरवठ्याची सुविधा असेल, आरोग्यविषयक सुविधा असतील, शिक्षण असेल या सुविधांवर ताण येतो आणि त्याचबरोबर या समस्या निर्माण झाल्यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढते आणि प्रदूषण वाढतं। या सगळ्या समस्या टाळण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणं किंवा शेती क्षेत्राचा विकास होणं गरजेचं असतं। ते का तर ग्रामीण भागाचा विकास झाला किंवा शेती आधारित किंवा कृषी आधारित उद्योगांची उभारणी झाली तर ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थलांतराचं जे प्रमाण आहे शहराकडे जाण्याचं ते प्रमाण कमी होईल आणि शहरी व्यवस्थेवर जो ताण येतो तो ताण कमी करण्यास मदत होईल। त्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक दृष्ट्या शेती क्षेत्राला असलेलं महत्त्व। ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देणारं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे अशा शेतकऱ्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते। म्हणून ग्रामीण भागातील शेतमजूर असतील किंवा कारागीर असतील, शहरी भागात नोकरी करणारे कामगार असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील हे आपल्या उत्पन्नातून थोडाफार प्रमाणात शेती खरेदी करण्यास प्राधान्य देतात आणि त्यामुळे ग्रामीण भागात शेती व्यवसायाकडे सामाजिक प्रतिष्ठा म्हणून मिळवून देणारे एक साधन म्हणून सुद्धा पाहिले जाते। त्यानंतर किंमत पातळीचे स्थैर्य हा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण देशातील सर्वसाधारण किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी अन्नधान्य आणि शेतमालाच्या किमती स्थिर राहणं खूप गरजेचं असतं। जर शेतीचा विकास झाला तर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा होऊ शकेल। त्याचप्रमाणे उद्योगांना पुरेशा प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होऊन औद्योगिक उत्पादनात वाढ होऊ शकेल। भारतात ज्या वर्षी दुष्काळ, अतिवृष्टी असेल, महापूर आहे, त्यानंतर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात त्या काळामध्ये शेती उत्पादन कमी होते आणि त्या वर्षी शेती उत्पादनात घट झाल्यामुळे किंमत वाढीसारखी परिस्थिती निर्माण होते। म्हणून किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा विकास होणं खूप आवश्यक आहे। त्यानंतरचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पशुधनासाठीचा चारा। भारतीय ग्रामीण शेती विकासास पशुधनास अत्यंत महत्त्व आहे। पशुधन हे शेतकरी आणि शेतमजुरांची एक महत्त्वाची समस्या मानली जाते। ग्रामीण भागात शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय असेल, त्यानंतर मेंढी पालन, वराह पालन, कुक्कुट पालन, मत्स्यपालन हे व्यवसाय केले जातात आणि या व्यवसायातून ग्रामीण शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडते आणि देशात मानवी साधन संपत्तीप्रमाणेच पशुधन मोठ्या प्रमाणात आपल्या उपलब्ध आहे। अशा पशुधनासाठी लागणारा चारा या शेती क्षेत्रातून मिळत असल्याने शेतीला महत्त्व प्राप्त होते। या सर्व मुद्द्यांच्या विवेचनावरून आपल्या एक लक्षात येतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राला किती महत्त्व आहे ते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे बघितलं की भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राला असलेले महत्त्व काय आहे। उद्या आपण बघणार आहोत भारतातील शेतीच्या विकासात अनेक सामाजिक आणि आर्थिक आणि तांत्रिक घटकामुळे अडथळे निर्माण होतात। ते अडथळे का निर्माण होतात, त्याची कारणं काय काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतील। धन्यवाद।